नाही मग सगळीकडे पाणी साठवून त्याच्या पलीकडे त्याच्या टर्शरी ट्रीटमेंट म्हणजे पिण्यालायक पाणी अशा प्रकारचं पाणी निर्माण करणारे नवी मुंबई महापालिका देशातली पहिली महापालिका आणि 30 यंत्रणा वसई विहारमध्ये वापरली जाईल. दुसरा जरा सांगतो आता जे रस्ते कॉन्क्रीटचे जे रस्ते प्रस्तावित ते रस्ते सुद्धा सिमेंट कॉन्क्रीटचे होतील. आताच मी राजन नाईकांनी सांगितल्यानंतर इथे काही बाबतीत ट्रान्सफॉर्मर करणं काही पैशाची तरतूद इथे नाहीये. मी माझे विशेष अधिकारी अजय पांड्यांना सांगितलं की राजन नायकांकडून स्नेहा दोघींकडून सगळी माहिती घ्या आणि ज्या ज्या काही ठिकाणी 5 लाख 10 लाख 15 लाख 20 लाख अशा प्रकारचे खर्च आहेत. उद्याला जर 5 कोटी रुपये ते 10 कोटी रुपये जरी खर्च आले तर जिल्ह्याच्या निधीतून ते खर्च करून जनतेच्या अडीअडचणी दूर केल्या जातील. शेवटी फॉर द पीपल बाय द पीपल ऑफ द पीपल लोकांकरता स्वतःच लोकांनी चालवलेली सिस्टीम म्हणजे त्याला लोकशाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा कालखंड त्याच्यानंतर त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली घटना आणि त्या घटनेच्या चौकटीमध्ये हे राज्य चालते. या राज्यामध्ये निर्भयता पाहिजे. ठेवीत प्रजा असेल तर त्या राजाला त्या राज्याच्या राज्यपालाला कुत्रा सुद्धा विचारणार. निर्भयता ही गरजेची आहे आणि मी स्पष्टपणे सांगतो की भविष्य काळामध्ये देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली या राज्यामध्ये शेवटी साफसफाई करताना अंगावर धूळ उडते आणि मला धूळ आहे धुळे बघा धूळ कुठे कोणीतरी केलेली धूळ साफ करण्याचा प्रयत्न करतात. माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची सर्वकष प्रगती होत असताना देश मोदी साहेबांच्या नेतृत्वानं विचारानं प्रभावित झालेला आणि म्हणून आज बिहारमधल्या निवडणुकांमध्ये साधारणपणे तिप्पट त्या ठिकाणी म्हणजे 200च्या आसपास साधारण नॉमिनेशन झाले. 154 म्हणजे त्याचे 4 एका संध्याकाळपर्यंत तो 200चा आकडा पूर्ण होईल. अशा प्रकारचं यश ते निश्चितपणे भविष्य काळामध्ये महाराष्ट्राच्या होणाऱ्या नगरपंचायत नगरपालिका त्याच्यानंतरच्या जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका यामध्ये या विचारसरणीला जनतेनं सन्मानित करण्याचं ठरवलेलं आहे. मी विश्वासानं सांगतो की आता 15 वेळापूर्वी मंत्रालयामध्ये बैठक बोलवली होती. त्या बैठकीमध्ये आपल्या शहरातले रोड ओव्हर ब्रिज आणि रेल्वे ओव्हर ब्रिज याच्याकरता MMRDच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलवलं होतं. मी वसई विरार महानगरपालिका क्षेत्रातील 4 प्रमुख शहरांना जोडणारा 40 मीटर रुंदीचा रिंग रोड मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत विकसित करण्याच्या अनुषंगाने माननीय सर्वसाधारण सभा ठराव 16/4/15 अन्वये त्याला मान्यता मिळाली. रिंग रोड महानगरपालिकेने 7/7/15च्या पत्रामध्ये रिंग रोड विकसित करण्याचे 2242 कोटी रुपयाचे किमतीचे अंदाजपत्र महानगर प्रदेश प्राधिकरणामध्ये सादर केलेले आहे आणि त्याला निश्चितपणे मूर्त स्वरूप देण्याकरता कामी मी स्वतः राजन नाईक आम्ही यशस्वी होऊ याविषयी माझ्या मनात कशी शंका. पत्रान्वये रिंग रोड विकसित करण्याची विनंती त्यांना केलेली आहे. रिंग रोडची लांबी 38 किलोमीटर आणि रिंग रोडची रुंदी 40 मीटर अशा प्रकारचे त्या ठिकाणी असणार आहे. वरील 13 रस्ते काँक्रीटीकरण करण्याची कामे प्राधिकरणामार्फत हाती घेण्याबाबत प्रशासकीय ठराव क्रमांक 2108 8/11/2023 आणि महापालिकेने मान्यता दिलेली आणि त्या अनुषंगाने ते कार्यवाही घेतील याकरता आम्ही पाठपुरावा करणार आहोत. रेंज ऑफिस बोकुरे
वसई पूर्व इथला जो रस्ता आहे त्या रस्त्याकरता सुद्धा जी गरजेची रक्कम त्या ठिकाणी मान्य करण्यात आलेली आहे. चंदन नाका जंक्शन नाला सोपारा, होली खारोडे नाका ते सायन्स गार्डन विरार, मनवेलपाडा नाका ते खुलपाडा जंक्शन विरार, माणिकपूर ते बाभोला नाका वसई पश्चिम, वसंत नगरी ते एव्हरशाईन गोपिवरे, नारंगी साईनाथ नगर ते विरार अशा या सर्व रस्त्यांची एमएमआरडी कामं भरपूर खोलाची की त्या ठिकाणी कामं होणार आहे. आणि रोड ब्रिजच्या अनुषंगानं विरार विराटनगर 307 कोटीचं, नाला सोपारा ओसवाल नगरी 256 कोटीचं, नाला सोपारा अलकापुरी 265 कोटीचं, वसई उमेलमान 270 कोटीचं अशा या सर्व प्रस्तावित मागण्या एमएमआरडीने मान्य केलेल्या आणि त्याच्या कामाची सुरुवात लवकरच होणार. एकूणच आपल्या शहरामध्ये मी ज्याला सुरुवातीला रोहिदास समाजाचा म्हणजे राजाभाऊ जाधव आणि संदेश जाधव या दोन घटकांनी मला त्या समाजाच्या कार्यक्रमाला आमंत्रित केलं आणि त्यामध्ये त्यांनी मला माहिती केली की आमच्या समाजासाठी सभागृह बांधण्याकरता जागा, त्या जागा आहेत कुठे, जागा होत्या त्या सगळ्या सरकारी रिझर्वेशनच्या 20 जागांपैकी 8 जागांवर अतिक्रमण झाले. कसं तरी नाही. आता अशा परिस्थितीमध्ये बाकीच्या सगळ्या दुकानांच्या जागा संपल्या आणि म्हणून वसई मध्ये असलेला बोगटे सॉल्ट याची जी 1000 एकर जागा होती त्याच्यात साधारण 700 एकर जागा महानगरपालिकेला आणि माननीय आयुक्तांना मी म्हटलेलं आहे आणि राज्यानं आणि याला पण म्हटलेलं आहे की या शहरामध्ये हिंदू, मुसलमान, बौद्ध, ख्रिश्चन, जैन, सिख आणि हिंदू मध्ये असलेल्या विविध पोट जाती त्या सगळ्यांचं सर्वेक्षण करून त्या सर्व समाजाच्या घटकांकरता कमीत कमी 200 मीटर ते 2000 मीटर ते 3000, 4000, 5 मोठा समाज असेल तर 200 एकर जागा सुद्धा अशा प्रकारची प्लॉटिंग पाडून सर्व समाजाला हक्काची जागा देण्याचं घोषित केलेलं आहे. माननीय महसूल मंत्री बावनकुळे साहेबांशी माझी चर्चा झालेली आहे. त्यांनी सुद्धा सांगितलं प्रस्ताव द्या, आयुक्तांशी बोललेलं आहे. म्हणजे समाजाच्या ज्या अडचणी त्या सोडवण्याकरता आम्ही सर्व लोकप्रतिनिधी कटिबद्ध आहोत. मला वाटतं की या पलीकडे आणखी आता माहिती देण्याची गरज नाही. आता व्यक्तिगत स्वरूप बोगटे मध्ये साधारणपणे 200 एकराचा होल्डिंग प्लॉट, 200 एकराचा म्हणजे त्या ठिकाणी बोटिंग सुद्धा करता येईल त्या त्याच्यामध्ये, त्याची डेप्थ पण सुद्धा असेल आणि आजूबाजूला इतकं स्वच्छ आणि सुंदर त्या ठिकाणी काम. मी मगाशी टर्शरी ट्रीटमेंट म्हटलं ना, ते आमच्या नवी मुंबईमध्ये ते पाणी औद्योगिकरणाकरता वापरलं जातं. नवी मुंबईच्या सगळ्या गार्डनला आणि रस्त्यांच्या दुतर्फ असलेल्या झाडाला तेच पाणी दिलं जातं. मी विश्वासाला राहिलेल्या साधारणपणे 50 महिन्यामध्ये वसई विरार शहराचं स्वरूप निश्चितपणे पलटणार, बदल घडणार. आता रस्त्याच्या बाबतीमध्ये मी त्याला पत्रकार विचारला, पूर्वीची गाड्याची क्षमता वजनानं काय 7 टन, 8 टन, 12 टन, मॅक्झिमम 15 टन होती. आता 100 टनाच्या ट्रक आणि ट्रेलर चालतात. त्या रस्त्याला वाहून येण्याची क्षमता रस्त्यामध्ये नाही, पण रस्ते नादुरुस्त झालेले. ते रस्ते दुरुस्त करून जनसामान्याला अतिशय चांगलं धोक्याचं वातावरण निर्माण करण्याची आमची भावना आहे आणि ती त्याच्यामध्ये यशस्वी होऊन अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करून ते खुर्च्या कुठे गेल्या इथल्या टोकन कोण पुकारणार आहे. आणि माझं म्हणण्याचा प्रेसच्या लोकांना पुढे जाण्याचा परत त्या कोणाची गरज पण नाही. ते बोलत तुम्ही सगळं रेकॉर्ड केलेलं आहे. एकच खुर्ची आणि कधी कधी 3-4 लोक असतात. मध्ये स्वागत ना. ठीक आहे.
मी आपल्या जिल्हाध्यक्ष आणि मंडळाध्यक्ष विशालला सांगतो आणि आपल्या पालकमंत्र्यांचे स्वागत करतो. काय आपल्याला पुढे जावं लागेल. धन्यवाद. आता आपण